आज दुपारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक जीबीएस प्रादुर्भाव यावरती चर्चा होण्याची शक्यता। मागील बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित नसलेले एकनाथ शिंदे आज उपस्थित राहणार का याची उत्सुकता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम असल्याची मंत्रालयात चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला दांडी आणि स्वतः बोलवलेली नगरविकासची बैठकही केली रद्द। देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प। पालिका निवडणूक वर्षातील बजेटकडे मुंबईकरांचं लक्ष। अंजली दमानिया धनंजय मुंडेंबाबत आज कुठला गौप्यस्फोट करणार? दमानियांच्या पत्रकार परिषदेविषयी उत्सुकता। भगवान गडानेच मुंडेंचा राजीनामा घ्यावा, दमानियांची मागणी। अंगणवाड्यांमधला रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा। अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया 100 दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। नामांकित शाळांमधल्या आरटीई अंतर्गत प्रवेशाला भरघोस प्रतिसाद। 1 लाख जागांसाठी तब्बल 3 लाख अर्ज, सर्वाधिक 61,000 अर्ज पुणे जिल्ह्यात। प्रवेशासाठी मोठी चुरस। महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी निर्मला सीतारामन यांच्याकडनं 23,500 कोटींची तरतूद। मुंबईमध्ये लोकलच्या वाढणार 300 वाढीव फेऱ्या। लवकरच पनवेल कर्जत दरम्यानही उपनगरी सेवा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला देणार उत्तर। काल दिवसाभरात विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख मतदारांची अचानक वाढ। शिर्डीत 7,000 मतदार एकाच पत्त्यावर। राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल, असे आरोप महाराष्ट्रातील जनतेचा अपमान। मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी 13-14 फेब्रुवारीला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता। अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत होणार द्विपक्षीय चर्चा। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आमंत्रणावरनं दौरा, सूत्रांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगावर अभिनेता राहुल सोलापूरकरांचं वादग्रस्त वक्तव्य। जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरींकडनं राहुल सोलापूरकरांचा समाचार। सोयाबीन खरेदीला दिलेल्या मुदतवाढीचे फक्त 3 दिवस शिल्लक। 8.5 लाख शेतकरी सोयाबीन खरेदीच्या प्रतीक्षेत। 14 लाखांच्या उद्दिष्टांपैकी आतापर्यंत फक्त 7 लाख टनांची खरेदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।